मोठी बातमी आपल्याकडे येते ती म्हणजे माझ्यासोबत सेनेचे 40 आमदार आहेत असं शिंदे म्हणताय। शिंदेंच्या वक्तव्याचा अर्थ अतिशय महत्त्वाचा आहे। आता जी सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल, 40 आमदार म्हणजे 2/3 पेक्षा अधिक आमदार त्यांच्या सोबत असल्याचं सध्या तरी दिसतंय। तसं असेल तर स्वतंत्र गट त्यांना स्थापन करता येऊ शकेल। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी 6:50 जेव्हा हे विमान बंडखोर आमदारांना घेऊन हे विमान जेव्हा गुवाहाटी विमानतळावर पोहोचलं आणि तिथून बाहेर निघताना एकनाथ शिंदेंनी ही प्रतिक्रिया दिलेली होती। त्यामुळे 2/3 पेक्षा जास्त हे आमदार असल्याचं पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी विनोद तळेकर यांच्याकडे। विनोद सर, जसं की मी सुरुवातीला सांगितलेलं आहे, शिंदे म्हणतायत 40 आमदार माझ्याकडे आहेत। ते पूर्ण सर्वच्या सर्व शिवसेनेचे नसले तरी देखील एक मोठा आकडा त्यांच्या सोबत आहे आणि अशा स्थितीमध्ये ते एक स्वतंत्र गट निर्माण करू शकतात असं बोललं जात आहे। तुम्ही काय सांगाल याविषयी? फरक अगदी म्हणजे आपल्याला ज्या पद्धतीने मगाशी मी सांगितलं की 37 आमदार किमान जर शिवसेनेचे अधिकृत आमदार असतील, कारण गट स्थापन होत असताना निवडणुका जेव्हा विधानसभेचा पार पडतात त्यावेळेला एक पद्धत अशी असते की निवडून आलेले आमदार आपला गटनेता निवडतात आणि या गटनेत्याच्या सहीचं एक पत्र आणि त्याखाली आमदारांच्याही सह्या असतात, ते एक पत्र दिलं जातं विधान भवनात विधानसभा अध्यक्षांकडे आणि पुढची सगळी प्रक्रिया पार पाडली जाते। त्यामुळे हा एक गट म्हणून अस्तित्वात येतो आणि यापैकी पक्षांतरबंदी कायद्यानुसार 2/3 प्रतिनिधी जर बाहेर पडले तर त्या गटाला अधिकृत पक्षाची मान्यता दिली जाते। त्यामुळे बाहेर जरी हे शिवसेना या पक्षाचे नेते नसले तरी सुद्धा विधान भवनात तांत्रिकदृष्ट्या ते शिवसेनेचेच आमदार ठरणार आहेत। त्यामुळे आता जर एकनाथ शिंदे असं म्हणत असतील की 40 आमदार त्यांच्या सोबत आहेत आणि त्यात जर 37 आमदार शिवसेनेचे असतील तर एकनाथ शिंदेच्या गटाला विधान भवनातला शिवसेनेचा अधिकृत गट म्हणून मान्यता मिळेल आणि त्यानंतर मात्र महाविकास आघाडी सरकार समोरचा पेच अधिक वाढणार आहे। कारण 37 आमदार जर एकनाथ शिंदेसोबत असतील तर आता 106 आमदार भाजपकडे आहेत आणि भाजप आणि एकनाथ शिंदेचा गट जर एकत्र आला तर ते सत्ता स्थापनेचा दावा करू शकतात। अर्थात त्याआधी हे सरकार आहे ते पाडणं गरजेचं आहे। त्यामुळे 3 पर्याय त्यानंतर भाजप समोर असतील, कारण यानंतर आता पुढची भूमिका एकदा स्पष्ट झाल्यानंतर की एकनाथ शिंदेचं बंड यशस्वी होत आहे आणि त्यांच्यासोबत आमदार कायम राहत आहेत, हे एकदा स्पष्ट झाल्यानंतर भाजप मात्र मग यात हालचाली करेल आणि यात 3 पर्याय असे आहेत जे आपण काल ग्राफिक्सच्या माध्यमातून दाखवले सुद्धा होते की पहिला पर्याय असेल की राज्यपालांना एक पत्र देणं की या सरकारनं बहुमत गमावलेलं आहे, या सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्या आणि त्यानंतर राज्यपाल एक विशेष अधिवेशन बोलवून तसे निश्चितच। विनोद सर, एक प्रश्न तो म्हणजे की काल एकनाथ शिंदेंना गटनेते पदावरून शिवसेनेकडून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती, त्याचा याच्यावर काही परिणाम होऊ शकतो का? विनोद सरांचा संपर्क तुटलेला आहे। दरम्यान प्रचंड उलथापालथ या ठिकाणी होताना दिसतीये। 40 आमदार माझ्याकडे असल्याचं एकनाथ शिंदे म्हणतात, त्याच्यामध्ये 3 हे इतर पक्षांचे आहेत तर 37 हे शिवसेनेचे असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचतीये आणि तसं असेल तर 2/3 पेक्षा जास्त आमदार हे शिंदेंसोबत असल्याचं दिसतंय। त्यामुळे शिंदे सेफ असल्याचं आता तरी बोललं जात आहे। मात्र पुढे नेमकं काय होणार ते पाहावं लागणार आहे। तर दुपारनंतर महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जाते। एकनाथ शिंदे राज्यपालांना भेटणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। तर राज्यपालांना भेटून ते वेगळ्या गटाचा दावा करणार असल्याची माहिती आपल्यापर्यंत येतेय। विशेष विमानानं मुंबईमध्ये ते येणार असल्याची माहिती समोर येते। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघू शकतोय, माझ्यासोबत 40 आमदार असल्याचा दावा थोड्याच वेळापूर्वी एकनाथ शिंदेंनी केला होता आणि हे सर्व आमदार गुजरात वरून आता आसामला गेलेले आहेत आणि तिथं बाकीच्या आमदारांना ठेवून एकनाथ शिंदे हे मुंबईमध्ये येतात का, राज्यपालांना भेटतात का, ते पाहावं लागणार आहे। तर आता आज दुपारनंतर मोठ्या राजकीय घडामोडी महाराष्ट्रामध्ये घडू शकतात आणि त्यामुळे राजकीय भूकंप महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा येण्याची शक्यता आहे। तर एकनाथ शिंदे यावेळेला राज्यपालांना भेटणार असल्याची माहिती आहे। सध्या शिंदे हे आसाममध्ये असले तरी देखील विशेष विमानानं ते मुंबईमध्ये येणार असल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळतेय आणि इथं आल्यानंतर ते राज्यपालांना भेटून वेगळ्या गटाचा दावा करणार असल्याची माहिती सुद्धा समोर येतेय। त्यामुळे याच्यावर आता राज्यपाल काय म्हणतात आणि पुढे नेमकं काय होतं याचीच उत्सुकता आज प्रत्येकाला लागलेली आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघू शकतोय, एकीकडे काल सकाळपासून हे राजकीय नाट्य सुरू झालं आहे तर दुसरीकडे काल रात्री उशिरापर्यंत या सर्व घडामोडी सुरू होत्या, किंबहुना आज पहाटेपर्यंत या घडामोडी सुरू असल्याचं पाहायला मिळालं होतं।
आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे या थेट जोडल्या गेलेल्या आहेत। रुपाली, काय सांगाल? एकनाथ शिंदे सध्या गुवाहाटीमध्ये असले तरी देखील ते विशेष विमानानं मुंबईमध्ये येऊन वेगळ्या गटाचा दावा करणार असल्याची माहिती आहे। काय अपडेट्स आहेत याविषयी? नक्कीच आपण पाहिलं तर खरं तर काल पहाटेपासूनच राज्याच्या राजकारणामध्ये अनेक खरं तर घडामोडी घडत आहेत। शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे जेव्हापासून खरं तर मुंबईच्या बाहेर गेलेले आहेत त्याच्यामुळे एकूणच वातावरण जे आहे ते ढवळून निघालेलं आहे। कालपर्यंत गुजरातमध्ये असलेले एकनाथ शिंदे सध्या आसामच्या गुवाहाटीमध्ये आहेत। त्यांच्याबरोबर जवळपास 40 आमदार असल्याचा दावा सध्या ते करताना पाहायला मिळत आहेत। आणि एकूणच सगळ्या घडामोडीनंतर आज दुपारपर्यंत एकनाथ शिंदे आपल्या 40 आमदारांसह मुंबईमध्ये राज्यपालांना येऊन भेटणार असल्याची माहिती देखील आपल्याला सूत्रांकडून मिळत आहे। सध्या तरी ते आसाममध्ये असले तरी सुद्धा एका विशेष विमानाने दुपारपर्यंत ते मुंबईमध्ये येतील अशी सध्या चर्चा चालू आहे। नेमकं काय काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र एकूणच आपण बघितलं तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा एक जो शपथविधी पहाटे झाला होता राज्यपालांच्या समवेत राजभवनावरती, त्याच्यानंतर ही एक मोठी राजकीय भूकंप खरं त्याला म्हणता येईल। आणि दुपारपर्यंत नेमकं काय काय घडामोडी घडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। दुपारच्या या नेमकं एकनाथ शिंदे काय काय करतात हे पाहणं जरी अतिशय महत्त्वाचं असलं तरी नेमकी त्याच्यावरती शिवसेना काय भूमिका घेते हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। कारण की महाविकास आघाडीमध्ये तीन जे पक्ष आहेत त्याच्यामध्ये शिवसेनेची भूमिका बघता नेमकं राष्ट्रवादी आणि काँग्रेस काय भूमिका घेणार आहे हे त्याच्यावरतीच अवलंबून असणार आहे। त्याच्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेकडे खरं तर खास करून सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। दुपारी आता एकनाथ शिंदे आसामवरून मुंबईत दाखल होतात का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। जर ते राज्यपालांना भेटायला गेले तर मात्र ते राज्यपालांना निवेदन देऊ शकतात आणि त्याच्यानंतर राजकीय उलथापालथ सुद्धा होऊ शकते। नेमकं राज्याच्या राजकारणामध्ये काय चाललंय असा प्रश्न खरं तर अनेकांना पडलेला आहे। मात्र जर 40 आमदारांना घेऊन जर एकनाथ शिंदे राजभवनावरती दाखल झाले तर मात्र सत्तेची गणितं जी आहेत ती बदलू शकतात, सत्तांतर सुद्धा होऊ शकतं। अशा विविध ज्या चर्चा आहेत त्या सध्या राज्याच्या राजकारणामध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळतं। रात्रीपर्यंत गुजरातमध्ये असलेले एकनाथ शिंदे काल रात्री जे आहे ते विशेष विमानाने सगळ्या आमदारांना घेऊन जे आहे ते आसामच्या गुवाहाटीमध्ये एका हॉटेलमध्ये सध्या थांबल्याचं पाहायला मिळतं। कालपासूनच खरं तर आपण बघितलं तर गुवाहाटीमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे जे तिथं थांबलेले आहेत तिकडे सुद्धा खरं तर अनेक बैठका होतात आहेत, सातत्याने आमदारांशी चर्चा होत आहे। तर गुजरातमध्ये आणि एकूण त्याच्यानंतर आसाममध्ये गेलेले जे सगळे शिवसेनेचे आमदार आहेत त्यांच्याबरोबर संपर्क साधण्याचा इथल्या मुंबईतल्या शिवसैनिकांचा खरं तर प्रयत्न सुरू आहे। कालपासून आपण सगळे पाहत आहोत। मात्र आता या सगळ्यानंतर शरद पवार नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण की राज्याच्या या एकूणच घडामोडीनंतर दिल्लीमध्ये असलेले शरद पवार सुद्धा मुंबईत दाखल झाले होते। आता सकाळी 10:30 वाजता वायबी सेंटरमध्ये शरद पवार दाखल होतील आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादीचे नेते असतील, मंत्री असतील, आमदार असतील या सगळ्यांच्या बरोबर सुद्धा शरद पवार जे आहे ते खरं तर चर्चा करणार आहे, त्यांच्या गाठीभेटी घेणार आहे। शिवसेनेची भूमिका कशी असणार आहे याचा अंदाज घेऊन आपला काही प्लॅन बी तयार करायचा आहे का या संदर्भात खरं तर चर्चा होईल। नेमकं सगळं चाललंय काय असा प्रश्न अनेकांना जरी पडला असला तरी दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर भाजप मात्र या सगळ्यामध्ये सावध भूमिका घेताना पाहायला मिळत आहे। काल दिल्लीमध्ये गेलेले देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आपण बघितलं तर खरं तर या सगळ्या प्रकरणासंदर्भात त्यांनी दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींबरोबर त्यांनी चर्चा केली आणि नेमकं काय करायचं आहे याच्याबरोबर त्यांनी चर्चा केली। या सगळ्यामध्ये अजूनही देवेंद्र फडणवीस असेल किंवा भाजपचे इतर नेते असेल सगळ्यांची भूमिका जी आहे ती कोणीही उघडपणे सांगत नाहीये, अगदी शांतपणे सगळ्यांचं काम चालू आहे। मात्र जर एकनाथ शिंदे यांनी जर दावा जो केलेला आहे की माझ्याबरोबर 40 आमदार आहे त्यांचं जर संख्याबळ जर व्यवस्थित असेल, सरकार स्थापन करता येत असेल तर मात्र देवेंद्र फडणवीस असतील आणि एकनाथ शिंदे असतील दोघं मिळून सुद्धा सरकार स्थापन करू शकतात अशी ही एक चर्चा आहे। त्याच्यामुळे नेमकं कुणाबरोबर खरं तर युती होते हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडतात की नाही पडत हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं, कारण की कालच एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या गटनेते पदावरून खरं त्यांना हलवण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे एकनाथ शिंदे खरं जे आधी नाराज होते त्याच्यामध्ये त्यांनी काल देखील रात्री माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती। त्यांचं असं म्हणणं होतं की मी हिंदुत्वापासून लांब गेलेलो नाही, आम्ही बाळासाहेबांचं हिंदुत्व मानणारे सगळे शिवसैनिक आहे आणि त्यांच्याबरोबर अनेक आमदार आहेत। त्याच्यामुळे जर आज ते एकनाथ शिंदे जर मुंबईत दाखल झाले तर त्यांची भूमिका नेमकी काय असेल, ते शिवसेनेतून बाहेर पडतील की शिवसेनेसोबतच असतील। त्यांनी काल काही प्रस्ताव जो आहे तो खरं तर मुख्यमंत्र्यांकडे पाठवला होता, त्याच्यावर दोघांकडे ही चर्चा झाली होती। त्याच्यामुळे नेमका प्रस्ताव काय आहे, त्याच्यातल्या अनेक ज्या मागण्या ज्या एकनाथ शिंदे यांनी केलेल्या आहेत त्या मागण्या मान्य होणार का, आमदारांची नाराजी दूर होणार का। आणि एकूणच ह्या सगळ्या घडामोडी घडत असताना जे गुजरातला एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जे आमदार गेले होते त्यातल्या 2 आमदारांना मारहाण झाली असाही एक दावा जो आहे तो केला गेला होता, तशी चर्चा खरं तर रंगलेली होती। आणि त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आता राष्ट्रवादी खरं तर ऍक्टिव्ह झालेली आहे, काँग्रेस सुद्धा ऍक्टिव्ह झालेला आहे। काल सकाळपासूनच काल पहाटे
पहाटेपासून आपण म्हणायला गेलं तर सगळ्याच पक्षांच्या खरं तर बैठका चालू आहेत. काल एकनाथ शिंदे यांचं हे संपूर्ण बंड सगळ्यांच्या समोर आल्यानंतर अनेक शिवसैनिक रस्त्यावरती उतरले. मुंबईसह विविध भागामध्ये खरं तर शिवसैनिक रस्त्यावरती उतरून शिवसेनेचे समर्थक जे आहेत ते रस्त्यावरती उतरले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि एकूणच जे बंड करणारे आहेत किंवा जे गद्दारी करणारे आहेत त्यांना माफ करणार नाही अशा प्रकारची एक जी घोषणाबाजी होती ती मुंबईसह काल इतर ठिकाणी सुद्धा ऐकायला पाहायला मिळाली. दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर आज शिवसेनेच्या सामना या अग्रलेख या वृत्तपत्रामध्ये सुद्धा पहिल्या पानापासून अनेक ज्या बातम्या आहेत त्या देखील विशेष खरं तर पाहण्यासारख्या आहेत. त्याच्यामुळे नेमकं आता एकनाथ शिंदे काय करतात, मुंबईमध्ये दुपारपर्यंत दाखल होतात का, आणि जर होत असेल तर ते राज्यपालांची भेट घेणार का, आणि एकूण या संपूर्ण घडामोडीनंतर आता नेमकी एकनाथ शिंदे यांची भूमिका काय असणार आहे, ते वेगळा पक्ष स्थापन करणार आहेत किंवा वेगळी संघटना करणार आहेत, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत येऊन सत्ता स्थापन करण्याचा दावा करतील, अशा विविध चर्चा खरं तर सुरू असताना आता नेमकं दुपारपर्यंत काय काय होतं या सगळ्या गोष्टींकडे खरं तर आपलं सगळ्यांचं लक्ष असणार आहे. निश्चितच रुपाली, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.